10वीचा वर्ष म्हणजे बालपणीचा अखेरचा वर्ष असतो। त्यामुळे हे 10वीचा वर्ष आपल्या कायम लक्षात राहण्यासाठी आम्ही जो कार्यक्रम आयोजित केला आहे तो कार्यक्रमास तुम्ही शांत बसून पूर्णपणे सहकार्य करावे अशी विनंती करते। आमच्या या कार्यक्रमाचे आजचे अध्यक्ष प्रणाली नरणे हिने स्वीकारावे अशी विनंती करते। जी सूचना जाहीर केली त्या सूचनेस माझे पूर्णपणे सहमत आहे। यानंतर आजच्या कार्यक्रमाचे पाहुणे साहिल राठोड व प्राचार्य गणपती पवार सर यांनी स्वीकारावे अशी विनंती करते। केशी सर व गणपती पवार सर यांनी स्वीकारावे अशी विनंती करते। सहमत आहे। प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक विलास पवार सर यांनीही आमच्या कार्यक्रमास उपस्थित राहून आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी हेही विनंती करते। मित्रांनो, तुम्हा सर्वांना माहीतच आहे अगोदरच्या काळी मुलींसाठी व स्त्रियांसाठी चूल आणि मूल एवढेच मानले जायचे। स्त्रियांना पुढे जाऊ देत नव्हते, त्यांना घरात बांधून ठेवले जायचे। त्यावेळी फक्त पुरुष प्रधान संस्कृतीच होती। परंतु त्या काळी ज्या स्त्रीने आपला हक्क मिळवून दिला ती म्हणजे सावित्रीबाई फुले, जिच्यामुळे आज आपण या शाळेत आहोत, एकत्र शिकत आहोत, भेदभाव न करता आपण एका ठिकाणी बसत आहोत। अशा या महान स्त्री म्हणजे सावित्रीबाई फुले व ज्यांचे ऋण आपल्याला फेडायचे आहेत, ज्यांच्यामुळे आपल्याला शिक्षणाचे पूर्ण सोयी सुविधा मिळत आहेत, अशा थोर पुरुष म्हणजे स्वर्गीय लालसिंगचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करावी। यांचे फोटोचे पूजन संपन्न होत आहे। प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक विलास पवार सर यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन होत आहे। यानंतर कोण कोणत्या शाळेत जातं, कोण कुठे जातं हे आपल्याला माहित नसते। त्यामुळे ही एक गोड आठवण लक्षात राहावी म्हणून हे कार्यक्रम आयोजित केला आहे। त्यामुळे आमच्या वर्गातील काही विद्यार्थी आहेत जे आपल्या शिक्षकांबद्दल, आपल्या शाळाबद्दल आपले मनोगत, आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी येणार आहेत। असं म्हटलं जातं की शाळा 10वी नंतर कोण कुठेही गेलं तरी जी शाळेशी जोडलेली नातं असतं ते कधीही तुटत नसतं। त्यामुळे आता आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी येणार आहे सानिया नदाफ। माझे नाव सानिया मस्तान नदाफ आहे। मी तुम्हाला माझे भाषण व्यक्त करणार आहे, ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती आहे। सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही, सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही, नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही, नाते तुटत नाही। अध्यक्ष महाशय, वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित माझ्या मित्र मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांना माझा नमस्कार। आज आपण सर्वजण या निरोप समारंभासाठी एकत्र जमलो आहोत। तर या दिवशी फक्त मीच नाही तर आपण सर्वच जण खूप भावुक झालो आहोत। घेताना आज निरोप शाळेचा आले भरून ये डोळे, घेताना आज निरोप शाळेचा आले भरून ये डोळे। शाळेतील दिवस बनले स्मरणाच्या पुस्तकातील पाने, स्मरणाच्या पुस्तकातील पाने। काही वर्षापूर्वी माझे शाळेत आगमन झाले। कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देऊन सुंदर मडके घडवितो, त्याचप्रमाणे शाळेतील प्रत्येक शिक्षकाने आम्हाला घडविले, आमच्यावर उत्तम संस्कार केले, आमच्या जीवनाला सुरेख आकार दिला। काही प्रसंगी त्याने आमचा दंगा तसेच चिवचिवाट सहन केला। आमचे काही चुकल्यावर त्याने आम्हाला शिस्त लावली। आमची ही शाळा एक ज्ञानाचे पवित्र मंदिर आहे। या मंदिरात आम्ही आमचे छंद जोपासले। सर्व धर्म समभाव, राष्ट्रभक्ती, सहकार्य, देशभक्ती, राष्ट्रगीत हे सर्व धर्म आम्ही इथे जोपासले। निरोपाचा क्षण जणू हाळव्या त्या फुलाचा, निरोपाचा क्षण जणू हाळव्या त्या फुलाचा, आठवणीची गर्दी जणू सण हा वीराचा, सण हा वीराचा। या शाळेत आम्ही खूप काही शिकलो। आम्हाला माहित आहे आम्ही हे जीवन पुन्हा जगू शकणार नाही। या शाळेत घालवलेले दिवस आम्ही कधीच विसरणार नाही। या शाळेतून पार पडणारा प्रत्येक विद्यार्थी या शाळेचा अभिमान असेल। धन्यवाद। जर कळत न कळत माझ्याकडून काही चूक झाली असेल, कुणाचे मन दुखावले गेले असेल तर मला क्षमा करावी। भावी वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद।